हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा मॅथमॅटिक्सचा टीचर सागर पवार. आणि आज मागच्या व्हिडिओमध्ये आपण MCQचे प्रॉब्लेम शिकलेलो आहोत. बायनॉमियल थेरमवरचे ह्याही टॉपिकमध्ये आपण त्याच्या पुढचे प्रॉब्लेम्स करणार आहोत. तर हा व्हिडिओ स्टार्टपासून एंडपर्यंत बघा. कंटेंट वाढवण्याचा मी ह्या वेळेसपासून प्रयत्न केलेला आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे की 1/√2x+1 इंटू 1+√2x+1/2 bracket raised to n minus 1 - √2x+1/2 bracket raised to n. This is polynomial of degree 5 then n is equals to. म्हणजे काय म्हणते की ह्याला एक्सपांड केल्यानंतर जे काय आन्सर येते तो 5 डिग्री 5 चा पॉलिनॉमियल. तर n ची व्हॅल्यू सांगा म्हणते. सो लेट अस फाइंड आउट द सोल्युशन. 1/√2x+1 ला तसंच ठेवलं. हे काय आहे तुमच्याकडे बघा. 1+√2x+1 bracket raised to n upon 2 raised to n minus 1 - √2x+1 bracket raised to n upon 2 raised to n. हे 2 raised to n बाहेर आलं. So this is equals to 1/2 raised to n into √2x+1 into हे जे आहे 1+√2x+1 bracket raised to n ह्याचा फॉर्म्युला काय हो. nc0 plus nc1 √2x+1 plus nc2 √2x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सो ऑन मायनस याचा फॉर्म्युला काय बसणार आहे तुम्हाला. nc0 म्हणजेच 1. आता फर्स्ट टर्म प्लस येणार, सेकंड टर्म काय येणार तुमच्याकडे मायनस nc1 √2x+1 ब्रॅकेट रेज टू 1 प्लस nc2 √2x+1 ब्रॅकेट रेज टू 2 प्लस डॉट 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 डॉट. हे आहे त्याचं एक्सपान्शन. आता मायनस मुळे काय होणार आहे, तुमची ही जी सेकंड टर्म आहे ती फर्स्ट टर्म मायनस होणार आहे, सेकंड टर्म प्लस होणार आहे. म्हणजे nc0 कॅन्सल होणार, nc2 कॅन्सल होणार. मग शिल्लक काय राहते आपल्याकडे हे बघूया जरा. 1/2 raised to n into √2x+1 into nc1 शिल्लक राहील √2x+1 प्लस nc3 √2x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस nc5 √2x+1 ब्रॅकेट रेज टू 5 प्लस nc7 √2x+1 ब्रॅकेट रेज टू 7 प्लस nc9 √2x+1 ब्रॅकेट रेज टू 9 प्लस nc11 √2x+1 रेज टू 11 अँड सो ऑन. ओहो, nc9 च्या नंतर दिसत नाही. ठीक आहे. nc11 √2x+1 ब्रॅकेट रेज टू 11 अँड सो. हे सगळे काय येणार आहे, टॉईस मध्ये येणार आहेत. सगळे कशामध्ये येणार आहेत, टॉईस मध्ये. म्हणजे हा nc0 आणि nc0 इथला गेला, nc1 इथला आणि इथला 2 होणार तुमचे. मग टॉईस इथं पण टॉईस, इथं पण टॉईस. मग सगळ्यांच्यातून 2 कॉमन लिहितो, 2 मी इथे लिहितो. ठीक. सो नाव हे काय म्हणते, पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 5. पॉलिनॉमियल कशाचं आहे, डिग्री 5 चं पॉलिनॉमियल आहे. रूट आता मी काय करतो, हे √2x+1 आतमध्ये सगळ्यांना काय करतो, मल्टिप्लाय करतो. आता जे मल्टिप्लाय करायचं ते इथं खोडून लिहितो मी. बघा 1/2 raised to n-1 हा 2 इंटू इथं झाला डिवाइड झाला 2 raised to n-1 झाला इंटू ह्या √2x+1 ना आता डिवाइड केलं तर किती आलं आपल्याकडे. nc1 √2x+1 गेला प्लस nc3 √2x+1 ब्रॅकेट रेज टू 1 कॅन्सल झाला, 3 गेला म्हणजे इथं किती राहणार तुमच्याकडे 2 प्लस nc5 इथला 1 जाणार 4 राहणार √2x+1 ब्रॅकेट रेज टू 4 प्लस nc7 √2x+1 ब्रॅकेट रेज टू 6 प्लस nc9
रूट 2x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 8 आणि प्लस NC11 रूट 2x प्लस 1 रेस टू 10 अँड प्लस सो ऑन. आता इथं स्क्वेअर केलं स्क्वेअर रूट निघून जाईल, इथं पॉवर येईल 1, x ची पॉवर येणार 1, इथं x ची पॉवर 2 येईल, इथं 3, इथं 4 आणि इथं 5 येईल. इथं जर पॉवर 5 कशी येणार बघा. आता ह्याच टर्मचा थोडासा विचार करा. तर NC11 किती इथं रूट 2x प्लस 1 रेस टू 5. आता 2x प्लस 1 रेस टू 5 चा पॉवर 5 करत असताना x रेस टू 5 वाली टर्म येणार याच्यामध्ये. मग हे n ची व्हॅल्यू किती झाली आपल्याकडे 11, कारण इथं किती होतं आपल्याकडे सुरुवातीला 11 होता. सो देअरफॉर n इज इक्वल्स टू 11. म्हणजे जी आपली कंडिशन होती की हा पॉलिनॉमियल 5 आहे, ती कंडिशन कितीला सॅटिस्फाय झाली, n 11 असताना सॅटिस्फाय झाली. n 11 असताना काय झाली, सॅटिस्फाय झाली. त्याच्यामुळे n इज इक्वल टू मी काय म्हणतो सध्या 11 म्हणत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की काय म्हणते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 1.0002 रेस टू 3000. याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती पर डिजिट पर्यंत पाहिजे, त्याला एकच डिजिट पर्यंत पाहिजे. सो मी काय करतो, याला मी 1.0002 ला असं लिहू शकतो 1 प्लस 0.0002 रेस टू 3000. सो दिस इज इक्वल टू 3000 C0 प्लस 3000 C1 0.0002 रेस टू 1 प्लस 3000 C2 0.0002 रेस टू 2 अँड सो ऑन. हे 3000 C0 ची व्हॅल्यू असते 1 प्लस याची आली तुमच्याकडे किती 3000 इंटू हे 0.0002 प्लस 3000 C2 ची व्हॅल्यू बघूया आपण गरज पडते का. सो दिस इज इक्वल टू 1 प्लस 3 दोन्ही किती 6 आणि हे 3 शून्य 1 2 3 आणि पॉईंट किती सर्व आपल्याला 1 2 3 4. सो 1 2 3 आणि 4. सो 0.6. सो दिस विल बी 1.6000 म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1.6. आता ही 1.6 जी व्हॅल्यू आहे तीच त्याची काय आहे फायनल व्हॅल्यू आहे, कारण एकच डिजिट पर्यंत आपल्याला त्याचा आन्सर पाहिजे. क्वेश्चन काय म्हणते द पॉझिटिव्ह इंटिजर जस्ट ग्रेटर दॅन 1 प्लस 0.0001 रेस टू 10,000. पहिलं तर बघूया, पहिलं काय येणार तुमच्याकडून 10,000 C0 प्लस 10,000 C1 0.0001 रेस टू 1 and so on. So this is 1 plus 10,000 C1 ची व्हॅल्यू किती आली 10,000 आणि याची किती येणार 0.0001. यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 1 प्लस 10,000 इंटू 1 किती झालं तुमचा 10,000. 1 2 3 4 शून्य 1 2 3 4 शून्य म्हणजे 1 आलं. आणखीन एका गोष्टीची गरज पडणार आहे आपल्याला 3000 C2. सो 10,000 C2 इंटू 0.0001 चा स्क्वेअर. आता इथं थोडंसं डोकं लावलं तर हे आन्सर पॉइंट मध्ये येणार है ना 0 पॉइंट समथिंग समथिंग प्लस 0 पॉइंट समथिंग समथिंग. सो यांची बेरीज किती झाली 1 प्लस 1 2 पॉइंट समथिंग. सो जस्ट ग्रेटर इंटिजर कोण आहे तुमचा 3. जस्ट ग्रेटर इंटिजर कोण आहे तुमचा 3. लक्षात येत आहे एकदम साधं सोपं सरळ गणित आहे, याच्यात काय डोकं लावल्यासारखं नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय काय म्हणतात द रिमाइंडर लेफ्ट व्हेन 8 raised to 2n minus 62 raised to 2n plus 1 is divided by 9. मग 8 9 ने डिवाइड करते म्हणून मी 8 ला काय घेणार 9 minus 1 raised to 2n minus 62 ला घेणार 63 minus 1 raised to 2n plus 1. ह्याचं एक्सपान्शन करत असताना आपल्याला पहिलं काय मिळणार आहे 2n C0 9 raised to 2n minus 2n C1 9 raised to 2n minus 1 plus 2n C2 9 raised to 2n minus 2 minus so on to 2n C 2n 2n C 2n
ठीक. आता 2n म्हटल्यानंतर किती टर्म झाल्या? इव्हन टर्म झाल्या आणि तुमच्याकडे टोटल टर्म्स राहणार 2n+1. फर्स्ट टर्म तुमची काय आहे? पॉझिटिव्ह आणि सेकंड टर्म तुमची काय आहे? निगेटिव्ह. म्हणजे इव्हन टर्म वाले तुमच्या काय आहेत? निगेटिव्ह. थर्ड परत पॉझिटिव्ह, फोर्थ परत निगेटिव्ह आणि ही शेवटची म्हणजे ऑड टर्म्स तुमच्या पॉझिटिव्ह आहेत, इव्हन टर्म्स तुमच्या निगेटिव्ह आहेत. म्हणजे शेवटची जी टर्म आहे ती तुमची काय येणार आहे? 2n+1 टर्म म्हणजे ऑड टर्म, ती काय राहणार? 100% पॉझिटिव्ह. नेक्स्ट विचार केला मायनस याचं बघा. 63 - 1 raised to 2n+1. 63 मायनस त्याचं काय होणार? 2nc0 63 raised to 2n मायनस 2nc1 63 raised to 2n-1 2n+1 2n+1 -1 म्हणजेच 2n. ठीक. प्लस 2nc2 63 raised to 2n+1 -2 म्हणजे -1 and so on to 2nc1 2n+1 c 2n+1. आता याच्यामध्ये पॉवर किती? 2n+1 म्हणजे आपल्याकडे टर्म किती असणार? 2n+2. शेवटची टर्म ही इव्हन टर्म असेल म्हणजे ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तशी शेवटची जी टर्म येणार ती इव्हन टर्म आहे. फर्स्ट पॉझिटिव्ह, सेकंड निगेटिव्ह, थर्ड पॉझिटिव्ह म्हणजे ऑड वाले परत एकदा पॉझिटिव्ह आले, इव्हन वाले निगेटिव्ह आले आणि शेवटची टर्म आपली काय ठरली? निगेटिव्ह. शेवटची टर्म काय ठरली आपली? निगेटिव्ह. सो आता आपण काय करूया, याच्यामध्ये बघा 9 raised to 2n आहे, याला 9 ने भाग जाणार. हे 9 raised to 2n -1 आहे, याला 9 ने भाग जाणार. हे 9 raised to 2n -2 आहे, 9 ने भाग जाणार. म्हणजे इथून पाठीमागं प्रत्येक टर्म मध्ये 9 raised to समथिंग आहे म्हणजे त्याला 9 ने भाग जाणार. याच्यामध्ये बघायला गेलं तर 63 आहे, 9 ने भाग जाणार. इथं पण भाग जाणार. म्हणजे याच्या पाठीमागं प्रत्येक टर्म मध्ये 63 आहे म्हणजे किती भाग जाणार? 9 ने भाग जाणार. भाग जाणार नाही कशाला? फक्त याला आणि याला. मग रिमाइंडर मी बघा कसा लिहितो. पहिल्यामध्ये रिमाइंडर राहिला +1 मायनस दुसऱ्यामध्ये पण रिमाइंडर काय राहिला? -1. सो दिस इज 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2. पॉझिटिव्ह रिमाइंडर आला म्हणून मी तिथे लगेच लिहून टाकला की तो रिमाइंडर किती आहे तुमचा? +2. निगेटिव्ह आला असतं तर त्याला ऍडजस्ट केलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे द ग्रेटेस्ट कोएफिशिएंट इन द एक्सपान्शन ऑफ x + 1/x raised to 2n. आता बघा पहिला कोएफिशिएंट किती असतो? 1 असतो. शेवटचा 1 असतो. नंतर थोडा वाढतो, थोडा वाढतो, थोडा वाढतो, वाढतो. म्हणजे इकडून वाढत जातो आणि इकडून पण वाढत जातो. म्हणल्यानंतर सगळ्यात मोठा कोएफिशिएंट जो असणार आहे तो मधल्या टर्मचा असणार आहे. सगळ्यात मोठा कोएफिशिएंट कोणाचा असणार आहे? मिडल टर्मचा असणार आहे. सो जर तो मिडल टर्मचा कोएफिशिएंट असेल, मिडल टर्मचा जर तो कोएफिशिएंट असणार असेल तर नीट लक्षात द्यायचं काय आहे? 2n टोटल टर्म्स किती आपल्याकडे? 2n+1 टर्म. त्याची मिडल टर्म कशी शोधणार आपण? +1/2. सो दिस विल बी 2n+2/2. दिस इज n+1th टर्म. n+1th टर्म तुमची काय झाली? मिडल टर्म झाली. n+1th टर्म तुमची कसली टर्म झाली? मिडल टर्म झाली. आणि जर मिडल टर्म ती असेल तर तिचा कोएफिशिएंट आपण शोधूया. t n+1th टर्म इज इक्वल्स टू nc. n किती तुमचा? 2nc. n+1 असेल तर इथे किती आहे तुमचा? n. आणि हे x येणार इथं आणि इथं 1/x येणार. त्याचा काय आपल्याला गरजच नाही. आपल्याला गरज फक्त कोएफिशिएंटची. सो दिस इज 2n factorial upon n factorial into n factorial. So this is 2n factorial upon n factorial bracketचा square according to option. Next question आहे 26c0 plus 26c1 plus 26c2 plus ... 26c13 ची व्हॅल्यू विचारली. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. 26c0 plus 26c1 plus 26c2 plus ... 26c26 is equals to 2 raised to n. हे सर्वांना माहिती. परंतु आपल्याकडे 26c20 पर्यंत नाही आहे, 13 पर्यंतच आहे. मग मी काय करतो, हा 26c0 प्लस 26c13
1 plus 26C2 plus dot 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 26C13 plus 26C14 plus so on to 26C26. सगळं लिहा. आता बघा 26C0 ची व्हॅल्यू कोण एवढे असणार आहे 26C26, 1 ची 25 एवढे असणार आहे, 2 ची 24 एवढे असणार आहे. म्हणजे आपण काय करतोय हीच टर्म मी पुन्हा एकदा ऍड केली. अशा किती टर्म्स ऍड केल्या 13 पर्यंत दिल्या. म्हणजे आता बघा लक्ष द्या 26C0 आणि 26C26 इथपर्यंत टोटल टर्म्स किती होतात तुमच्याकडे 27. 27 प्लस 1 28. 28च्या मधली टर्म किती झाली 14th टर्म. किती झाली आपल्याकडे 14th टर्म. आणि 14th टर्म कुठली तुमची 26C13 आहे. 14th टर्म बघ की 0 वाली पहिली, 1 वाली दुसरी, 2 वाली तिसरी, म्हणजे 13 वाली किती असणार आहे 14th टर्म. सो 14th टर्म ही मिळेल त्यामुळे इथून पाठीमागच्या आणि इथून पुढच्या यांची बघा. आता इथे 13च्या मागे 12 असणार आहे. 12ची व्हॅल्यू कोण एवढी असणार 14 एवढी अँड सो ऑन. हे डबल ऍड झालं सगळं. ही मिडल टर्म राहिली. मग मी ह्याला एका विशिष्ट पद्धतीने लिहितो. हे जे पुढचं ऍड झालेले त्याला सबट्रॅक्ट करण्यासाठी मी याला 2 न मल्टिप्लाय करतो आणि 2 न डिवाइड करतो. सो 2 इंटू 26C0 प्लस 2 इंटू 26C1 प्लस 2 इंटू 26C2 प्लस सो ऑन टू 2 इंटू चला याला मी जरा करत होतो बरं घ्या त्याला पण 2 इंटू 26C13. ठीक आहे. 26C0 ला आता कशा पद्धतीने लिहायचे 26C0 प्लस 26C26. 2 इंटू 26C1 ला कसं लिहायचं 26C1 प्लस 26C25. 2 इंटू 20C2 ला कसं लिहायचं 26C2 प्लस 26C24. इकडे पण सो ऑन टू, इकडे पण सो ऑन टू. आणि 2 इंटू 26C13 ला मी काय लिहितो 26C13 प्लस 26C13. ठीक. हे डबल झालं ना. याच्यामध्ये काही सेम व्हॅल्यू कोणाची दुसऱ्याची नाही. ही एकट्याचीच व्हॅल्यू आहे. त्यामुळे इथे एकदा प्लस केलं आणि तिकडे एकदा प्लस केलं. इथपर्यंतची जी व्हॅल्यू येणार ती आता किती येणार तुम्ही तोंडी सांगू शकता 1/2 इंटू 2n. n किती आहे आपला 26 प्लस 26C13. सो दिस इज इक्वल्स टू 2 ने डिवाइड केल्यावर किती येते 225 प्लस 26C13 upon 2. So this will be 225 plus 26 factorial upon 13 factorial into 13 factorial divided by 2. and हे तुमचं कसलं आन्सर आहे फायनल आन्सर आहे. साधं सोपं गणित आहे. ह्याच्याकडे लक्ष द्या. 26C0 प्लस 26C1 प्लस 26C2 डॉट डॉट 26C13 पर्यंत आपल्याला व्हॅल्यू विचारते. आपल्याला माहिती आहे कुठपर्यंत 0 पासून 26 पर्यंत त्याची व्हॅल्यू माहिती. मग 0 पासून 26 आणायचं कसं ह्या प्रत्येकाला मी 2 न मल्टिप्लाय केलं. 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे झालं कसं हे दोनदा आलं, हे दोनदा आलं, हे दोनदा आलं, हे पण दोनदा आलं इथपर्यंत. इथून पुढची टर्म नाहीच आहेत आपल्याकडे त्यामुळे इथपर्यंत मल्टिप्लाय झालं. 26C0 ला मी कसं लिहितो 26C0 26C26. 26C1 ला कसं लिहिलं 25. 2 ला कसं लिहिलं 24. 26C13 ला 26C13च लिहावं लागतं कारण इकडून ती आणि इकडून ही मिडल टर्म आहे. म्हणजे इथे एकदा लिहिलं आणि ती इकडे सेपरेट एकदा लिहिले 26C13. या सगळ्याची व्हॅल्यू झाली किती 2n दॅट इज 226. 226 प्लस 26C13 जो राहिलेला 2 ने डिवाइड केलं हा 26 चा 25 झाला अपॉन 2 झाला. लाईक दिस इज युअर आन्सर.